हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन पार्टमध्ये. तर मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं आपण कुठेतरी जात आहोत आणि हे बघा आपण कुठे येऊन पोहोचलो आहेत. सगळं असं ऑफिशियल इव्हेंट आहे. हा एक ऑफिशियल पार्टी होती इलेक्रामाकडून, इमाकडनं आपल्याला जेवढे पण इथे सगळीजण आली होती त्यांना सगळ्यांना इथे एक पार्टी देण्यात आली होती. आणि हे आपलं इन्व्हिटेशन आहे जे माझ्या हातामध्ये आहे, कारण त्याच्याशिवाय आतमध्ये एंट्री नव्हती, कारण खूप मोठा इव्हेंट होता, चेकिंग वगैरे सगळं होतं. तर हा जो मेन एंट्रन्स आहे जो तुम्हाला मी दाखवला एक्झिबिशन गेट, तिथून आता आपण आत जाणार आहोत. ते सगळं पास त्यांना दिलं आहे, चेकिंग झालं आहे, त्यानंतर आपण आत आलो आहे. आणि बघा तुम्ही, वातावरण म्हणजे एक नंबर वातावरण होतं. त्यानंतर आता आपण आतमध्ये आलो आहे. मस्तपैकी आपण एक राऊंड टेबल सांभाळलेला आहे आणि त्या राऊंड टेबलवर आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो. तिकडे समोर अवॉर्ड सेरेमनी वगैरे चालू होती. कोणाचा स्टॉल चांगला होता त्यांना प्राईज, कोणी लवकर ग्रो केलं त्यांना प्राईज, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज होत्या आणि त्या कॅटेगरी वाईज प्रत्येकाला अवॉर्ड दिलं जात होतं आणि सगळ्यांचं लक्ष हे त्या अवॉर्डकडेच होतं. त्यानंतर आम्ही काढलेला छोटा व्हिडिओ, हे आमचे साहेब आहेत, विशाल साहेब, त्यांच्यासोबत, कारण त्यांनाही फार आवडतं व्हिडिओमध्ये येणं आणि मलाही त्यांना आवडतं व्हिडिओमध्ये घेणं. त्यानंतर हा जो बँड होता एक्झिबिशन नाईटचा पार्टीसाठी, तर हा बँड त्यांनी प्रत्येकाला दिलेला होता, हा आपल्या हातात त्यांनी घातलेला होता. त्यानंतर सगळेजण असे मस्त टेबलवर उभे होते आणि वाट आम्ही बघत होतो इव्हेंट चालू होण्याची. तर अवॉर्ड झाला, सुरुवात झाली, सगळं व्यवस्थित झालं, जोक झाले, कॉमेडीज झाल्या. त्यानंतर ज्या गोष्टीची आम्ही सगळे वाट बघत होतो ती गोष्ट आली आहे, ती म्हणजे इथे लाईव्ह सिंगिंग शो होता आणि तो आपला सगळ्यांचा आवडता सिंगर शान याचा. तर शानला कोणी ओळखत नाही असं अजिबात नसेल. स्टेजवर बघा तुम्ही, लाइटिंग वगैरे किती जबरदस्त केली होती आणि लेफ्ट साईडला तुम्हाला तो शान दिसत असेल. आता सध्या मी मागे उभा आहे त्यामुळे तुम्हाला शान एवढा क्लिअर नसेल दिसत, पण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपण हळूहळू पुढे जाणार आहोत आणि मी तुम्हाला अगदीच 1 फुटाच्या अंतरावर उभं राहून तुम्हाला शानचा जो मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, अगदीच स्टेजच्या समोर मी उभा होतो आणि इकडे हा जो आपला सिंगर आहे शान, हा मस्तपैकी लाईव्ह परफॉर्म करत होता. त्याला असं एन्जॉय करत, लाईव्ह परफॉर्म करताना बघून असा फार आनंद वाटत होता. ॲक्च्युली ऑफिसच्या पार्ट्या आणि व्हॉटेवर ज्या काही गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळा आपल्याला असं बोर होऊन जातं, पण इथं सुद्धा सुरुवात झाली जेव्हा या इव्हेंटची आणि ते अवॉर्ड्स वगैरे चालू होते, कुठे ना कुठे थोडंसं आम्हाला बोर होत होतं. आम्ही खोटं नाही बोलणार, पण आम्हाला सगळ्या मित्रांना ते बोर होत होतं. पण जेव्हा हा शान आला, त्याने जेव्हा गाणं गायला सुरुवात केली आणि त्याने जो माहोल बनवला, तर खरंच मानलं पाहिजे की इतकं म्हणजे असं फार बोर वातावरण झालं होतं, पण त्याने सगळ्यांना उठवून नाचायला भाग पाडलं. म्हणजे अक्षरशः खूप मानतो मी त्याला. बरं, शान जो आहे ना, शानला बघितल्यावर सगळ्यांना शाहरुख खानची आठवण येईल, म्हणजे असं मला तरी वाटतं, कारण बरेच लोक असं म्हणतात आणि मला सुद्धा असं वाटतं की थोडा थोडा हा जो शान आहे, हा आपल्या जो हिरो आहे, अभिनेता जो आहे, शाहरुख खानसारखा दिसतो. तर मध्ये मध्ये त्यांनी ती शाहरुख खानवाली जी पोज आहे, 2 हात असे स्प्रेड करून जी पोज देतात, ती पोज तो देत होता. बरं, तुम्हाला आता असं वाटेल की हा लाईव्ह सिंगिंग शो आहे आणि इथे अतुल बॅकग्राऊंड वाईज येतोय, पण हे गाणं ऐकवलं असतं तर किती बरं झालं असतं. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मी सांगतो की हा जो लाईव्ह शो आहे, ह्याच्यात जे गाणी वाजतायत ती गाणी जर मी हा व्हिडिओ ॲज इट इज अपलोड केला असता तर आपल्याला कॉपीराईट लागलं असतं आणि तो कॉपीराईट क्लेम आपल्या चॅनलवर आणि व्हिडिओवर पडला असता. त्यामुळे आपण या संपूर्ण व्हिडिओचा आणि शानच्या गाण्यांचा आवाज म्यूट केला आहे. समोर बघता तुम्ही, जेवढी जणं तिथे आली होती तेवढ्यांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता आणि सगळेजण शानचा आवाज, शानचा व्हिडिओ त्या कॅमेऱ्यात कैद करत होते. आणि कुठे ना कुठे असं वाटत होतं की
ही जी संध्याकाळ आहे ही कधीही संपू नये. तो असं एक 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 एका मागून एक इतकी गाणी त्याने म्हटली. अक्षरशः तो थकला नाही. बाकी त्यांनी सगळ्यांना थकवलं नाचून नाचून, पण शान काही थकला नाही. आणि त्याची सगळीच गाणी सुपरहिट आणि छान आहेत. त्याचं सगळ्यात सुंदर गाणं त्याने जे तिथे म्हटलं, लाईव्ह परफॉर्म केला, ते गाणं होतं चांद सिफारिश. तर त्याचं ते चांद सिफारिश वगैरे आणि अशी बरीच गाणी त्यांनी अशी लाईव्ह परफॉर्म करतोय तो. आणि खूप म्हणजे खूप आनंद वाटत होता. सगळेजण तुम्ही बघताय प्रत्येकाच्या हातात मोबाईल पण आहे, एक हात वरती पण आहे. तो गाणं पण म्हणतोय, नाचतो पण आहे. म्हणजे एक वेगळाच माहोल तिथे जमलेला होता. म्हणजे तो मला काही शब्दात सांगता येणार नाही. आणि शक्यतोवर मी असं लाईव्ह शो वगैरे काही अटेंड करत नाही, पण योगायोगाने हा लाईव्ह शो मला अटेंड करायला मिळाला. आणि हे बघा, शाहरुख खानची पोस्ट त्याने तिथे दिलेली आहे. बस ती पोस्ट त्याने दिली. आणि हा क्राऊड बघा तुम्ही, क्राऊड म्हणजे इतका मोठा क्राऊड होता. इंटरनॅशनल लेवलचा हा इव्हेंट. म्हणजे तिथे नुसते भारतातलेच नाही तर जगभरातली वेगवेगळी लोकं आली होती. इजिप्तवरनं, केनियावरनं, श्रीलंकेवरनं भरपूर अशी लोकं होती. आणि फार म्हणजे फारच मजा आली. बरं, सगळ्यात आनंद मला तेव्हा झाला जेव्हा त्याने मराठी गाणं म्हटलं. सुरुवात त्याने हिंदी गाण्यापासून केली, मग मराठी, मग आसाम, मग पंजाबी, मग गुजराती, मग बेंगॉली, अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याने त्याचं गाणं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो सिंगर आहे हा नुसताच सिंगर नाही आहे, तर हा मल्टीटास्कर आहे हा. आणि एकदम हुशार सिंगर आहे. मला तर हा पहिल्यापासून म्हणजे आवडत होता हा सिंगर. त्याचा व्हॉइस फार आवडायचं. कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा आपण याला बऱ्याच जे रियालिटी शो आहे त्याच्यामध्ये आपण त्याला जज म्हणून बघितलेलं आहे. तो चांगला जज वगैरे करायचा. आणि अजूनही त्याची जी हवा आहे ती कायम आहे, याचा मला फार आनंद वाटत होता. त्यानंतर शानने त्याचं सगळ्यात छान हिट झालेलं गाणं ओम शांती ओम मधलं जे हिट गाणं आहे ते म्हटलं. ओम शांती ओम, त्या गाण्याचं जे टायटल सॉन्ग आहे ते त्याने म्हटलेलं आहे. आणि मागे बघताय तुम्ही तो जसं जसं गाणं म्हणत होतं तसे मागे बॅकग्राऊंड चेंज होत होते. आणि सगळे ऑलमोस्ट त्याने रोमॅन्टिक बॉलिवूडची अशी रोमॅन्टिक सॉंग्स बोललेली होती. बरं, ते तर झालं, पण नंतर जी आपली 90sची सॉन्ग होती, 70sची होती, ती पण गाणी त्याने त्याच्या आवाजात म्हटली. त्यामुळे अजूनच मजा आली. आणि हा सगळा माहोल आम्ही एन्जॉय करत असतानाच मागे आपल्याला जे काउंटर्स होते स्टार्टर्सचे, ते स्टार्टर्सचे काउंटर ओपन झाले होते. आणि मस्तपैकी आम्ही तिकडे गेलो आणि जे जे आम्हाला आवडीचे स्टार्टर्स होते ते स्टार्टर आम्ही घेतले. व्हेज सेक्शन आणि नॉनव्हेज सेक्शन दोन्ही वेगवेगळा होता. सुरुवातीला आम्ही व्हेज सेक्शनमध्ये गेलो कारण मी नॉनव्हेज खात नाही. माझे जे मित्र खातात त्यांनी ते खाल्लं असेल आणि ते खातही होते, पण मी फक्त आपल्या व्हेज सेक्शनमध्ये गेलो. आणि मला जे कॉर्न रोल जे होते, आतून कॉर्नचं स्टफिंग होतं, चीज होतं आणि बाहेरून जे कुरकुरीतपणा, जो करंजीपणा होता, ते मला कॉर्न रोल जे होते ते फार म्हणजे फार आवडले. आणि स्टार्टरमध्ये खाल्ल्यानंतर आम्ही पुन्हा शानचा जो लाईव्ह सिंगिंग शो होतो तो आम्ही एन्जॉय करत होतो. गाण्यांचा तर सगळेजण आस्वाद घेत होते. तुम्ही बघताय क्राऊड, जे तुमची नजर जात असेल तिथपर्यंत तुम्हाला माणसं दिसत असतील. हे सगळे राऊंड टेबल, इथे सगळी जण आपल्या आपल्या ग्रुपसोबत बसलेले होते. आणि सोबतच आता डिनरची वेळ आलेली होती, त्यामुळे काही जण डिनर पण करत होते. कारण बऱ्याच लोकांची फ्लाईट होती, कोणाला कुठे जायचं होतं. आमचा तर स्टे होता, आम्हाला काही कुठे जायचं नव्हतं. आमचं जे स्टे असल्यामुळे आम्ही फार निवांत होतो, कितीही लेट झालं तरी चालेल. तर अशा प्रकारे हा शानचा जो लाईव्ह शो आहे हा आम्ही एन्जॉय करतच आहोत. आणि या एन्जॉय करतानाच काढलेले मी फोटोज. आता शोमध्ये आम्ही पुढे काय धमाल केली ती तुम्हाला आता या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून दाखवणार आहे. व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून मी असं पार्टमध्ये व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.